फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी। तर आज आपण इथं बाहीवरती एकदम सुंदर अशी डिझाइन तयार करणार आहोत। तर बघा, इथं बाहीची लांबी 10.5 इंच घेतली मी, बाहीची कटिंग करून घेतली मी इथं, आणि घडी जी आहे ती 8 ची घेतली आहे। तर बघा, इथं हे 30 छातीचं ब्लाउज आहे। बघा, 3 वरती आकार दिला आहे। इथे बाही कट करून घेतली मी। त्याच्यानंतर बघा, अस्तर आपलं ब्लाउज पीसचं कापड आहे ते ठेवलं आहे त्याच्या अस्तरवरती। बघा, सरळ बाजू आहे त्याच्यावरती ठेवलं आहे अस्तर मी। त्याच्यानंतर अशी आपल्याला इथं खाली 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची, परत ताप टीप द्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने परत एक टीप द्यायची, परत गोलसी पूर्ण टीप मारून घ्यायची आपल्याला इथं, आणि जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं इथं मी। त्याच्यानंतर बघा, आपल्याला डिझाइन बनवायची आहे तर काठ इथे खाली सोडले मी। आता इथं 6 इंच येतं आहे, तर मी एक्स्ट्राचं 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, इथं 7 इंच घेणार आहे। बघा, आता इथं कॅनव्हास पेपर घेतला आहे। बघा, मी कॅनव्हास पेपर घेतला आहे मी, आणि 2 भाग करून घेऊ, कारण दोघं बाह्यांसाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यामुळे। हे बघा, असं या पद्धतीने फोल्ड करून घेतलंय मी। आता आपण 7 इंच इथं मोजून घेऊया। बघा, या पद्धतीने 7 इंच मोजून घेतलं मी, आणि ते एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊ। इथं बघा, 6.5 इंचावरती एक मार्क केलंय, वरती अर्धा इंच सोडायचं, खाली सोडायचं, परत 3 इंचावरती मार्क केलंय। 6च्या निम्मे 3 होतं, 3च्या निम्मे 1.5 इंच, 1.5 इंचावरती मार्क करायचं, आणि जिथं 1.5 इंच मार्क केलंय तिथून आपल्याला मध्यभागी 1 इंच घेऊन तिथं लाईन ओढायची आहे। बघा, या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे। हे बघा, या पद्धतीने बघा त्रिकोण बनवून घ्यायचे आपल्याला। तुम्ही पट्टीचा वापर करू शकता इथं। याच पद्धतीने तुम्ही पानाचे आकार किंवा पाटोडी काढू शकता इथं। हे बघा, या पद्धतीने एका बाजूला सुद्धा मी ड्रॉइंग करून घेतले। बघा, त्याच्यानंतर बघा, एक्स्ट्राचं कापड दिसतंय कॅनव्हासचं, ते कट करून घेतलं मी। त्याच्यानंतर अस्तरचं कापड घेतलंय, त्याच्यावरती टाचण टोचून घेतले, बघा, हलणार नाही म्हणून, आणि असं फोल्ड करत आपल्याला ते अस्तर कॅनव्हास पेपरवरती शिवून घ्यायचं आपल्याला। हे बघा, या पद्धतीने। आता बघा, आपल्याला जिथं बाही लावायची तिथं बाहीचं फोल्ड करायचा, असं खडूने मध्यभागी मार्क करून घ्यायचंय। असं केल्याने काय होतं की बाही आपण जोडतो तेव्हा ती डिझाइन जी आहे ती मध्यभागी दिसते आपल्याला। आता बघा, ते काठ आहे त्याच्या खाली वरती बरोबर खाली आपण लाईन ओढली खडूची, ती बरोबर पाहायची, त्याच्यावरती ते ठेवायचं आहे आपल्याला। आणि जे पेनाचे मार्क दिसते त्याच्यावरती इथं आपल्याला तेवढं शिवून घ्यायचं आहे। हळूहळू शिवायचं, जेणेकरून आपला आकार आहे तो चुकणार नाही, असं सावकाशपणे। आणि खूपच अशी सोपी पद्धत आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहे ते सुद्धा हा व्हिडिओ बघून सहज अशी बाहीला डिझाइन शिवू शकता। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। इथे या पद्धतीने शिवून घेतलं मी। बघा, त्याच्यानंतर थोडंसं असं मध्ये आणायचं, डबल टिप घ्यायची, तिथं टाचण काढून घ्यायच्या। आता बघा, बरोबर आहे की नाही चेक करून घ्यायचं, आणि मध्यभागी अशी आपल्याला कातरने असं कट करून घ्यायचंय। हे बघा, या पद्धतीने जे कोपरे आहेत त्यांना व्यवस्थित असे कट मारायचे, जेणेकरून आपला कापड जो आहे तो व्यवस्थित पलटवला जाईल ते कोपरे। हे बघा, या पद्धतीने कट मारायचे त्यांना व्यवस्थितपणे। आता एक्स्ट्राचं दिसते ते कट करून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने असे कट करून घ्यायचे। हे बघा, या पद्धतीने कट करून घेतले मी। इथं बघू शकता। बघा, आता असे छोटे छोटे कट मारायचे, जेणेकरून आपली जी बाही आहे ती एकदम व्यवस्थित पलटवली जाईल। बघा, या पद्धतीने। हे बघा, आणि कोपरे जे आहेत ते
कोणी दिसता येते व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे. जे धागा आहे तो कट करून घेते मी. बघा या पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून द्यायचं. हे बघा असं कट मारल्याने असं व्यवस्थित पलटवलं जातं आहे बघा. इथं बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा याच्यावरती आपल्याला इथं परत व्यवस्थित हे करून दाबटीप देऊन द्यायची आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही लेस लावू शकता. हे बघा या पद्धतीने दाबटीप देऊन द्यायची. व्यवस्थित कापड धरून तिथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे. सावकाशपणे दाबटीप द्यायची जेणेकरून जे खाली आपण अस्तरचं कापड लावलं आहे ते वरती दिसणार नाही असं. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर परत थोडंसं तिथे बंद करून घ्यायचे. जिथून शिलाई स्टार्ट केली होती आपण तिथून धागे कट करून घ्यायचे. हे बघा एक्स्ट्राचं वरती दिसत होतं ते कट करून घेतलं मी. आता इथं बघा तुम्ही कापडाचेच बटनसुद्धा बनवू शकता. मी तर तयार बटन घेतलेले आहे, डायमंडचं आहे. पहिले बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं ते. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचे जेणेकरून ते निघणार नाही असं. हे बघा या पद्धतीने 4 फोल्डचा धागा घेतलाय मी इथं सुईमध्ये. बघा या पद्धतीने बघा. आणि बघा रेडीमेड असं बटन घेतलेले मी. त्याला व्यवस्थितपणे असं शिवून घ्यायचे तुम्ही. हे बघा या पद्धतीने. खूपच सोपी पद्धत आहे बघा. बघा या पद्धतीने मी तर 2 हे त्रिकोण घेतले. तुम्ही 3 पण घेऊ शकता. खाली काठ होते त्याच्यामुळे मी 2 घेतले. प्लेन जर असेल तर तुम्ही वर 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे. ते रेडीमेड बटन घेतलेले आहे ते डायमंडचं. तुम्ही कापडाचं सुद्धा बनवू शकता. हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचे व्यवस्थित जेणेकरून ते निघणार नाही असं. त्याच्यानंतर बघा मागच्या साईडला सुद्धा इथं शिवून घ्यायचे. आणि जे एक्स्ट्राचं ते आपल्याला अस्तरचं कापड दिसतंय कॅनव्हसचं ते त्याला हा शिलाई करायची आहे. हे बघा या पद्धतीने. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.